2 ते 3 पाण्याने मटकी वॉश करून तिला भिजत घातली. मग त्यातलं पाणी संध्याकाळी निथळून तिला मोड येण्याकरता ठेवून दिली. 2 दिवस थंडी कमी असल्यामुळे मटकीला मोड मात्र छान आले होते. मग आज काय? टिफिनला मटकीची उसळ. शिव उठला होता, त्याचा नाश्ता वगैरे करून झाला. मग मी घरातील किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेतला आणि लवकरच आज डस्टिंग आणि क्लिनिंग करून घेतली. आज मला माझ्या पैंजणांना घरीच पॉलिश करायची होती. ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन पॉलिश करण्याइतका माझ्याकडे वेळ नव्हता. मग एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं. त्याच्याकडे आपल्याकडे जी कुठली वॉशिंग पावडर असेल ती त्याच्यामध्ये 1 चमचा घालून त्याच्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा टाकूयात. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये पैंजण घालूयात आणि 10 मिनिटानंतर तुम्ही रिझल्ट बघताच. अगदी नव्यासारखे पैंजण झाले होते. बिफोर आफ्टरमध्ये ते कळून येईल. मग आम्ही गेलो एका ठिकाणी लग्नाला. लग्न छान झालं होतं. मग येता येता आम्हाला उशीर झाला आणि शिव मात्र झोपी गेला. घरी आल्यानंतर सासूबाईंनी आणली होती हरभऱ्याची पेंडी. ती निवडली आणि मीही झोपी गेले. असा होता आजचा पूर्णपणे धावपळीचा दिवस. कसा वाटला आजचा व्लॉग? नक्की सांगा. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.